जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं भक्तिकथा मराठी या चॅनलवर. मित्रांनो, आपण नेहमी बघतो की म्हातारपणी मुले आईवडिलांची साथ सोडून देतात किंवा त्यांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. ज्यांना लहानाचं मोठं केलं, शिकवलं, तीच मुले अशी का वागतात जणू आई वडील त्यांचे शत्रूच असावेत? मित्रांनो, म्हातारपण हे असे एक कटू सत्य आहे की ज्याला कोणीही टाळू शकत नाही. ही जीवनाची अशी अवस्था आहे जी प्रत्येकाला कधीतरी अनुभवावी लागतेच. या जगात म्हातारपणापासून कोणीही सुटू शकत नाही. तुम्ही कितीही श्रीमंत असाल किंवा कितीही गरीब असलात तरीसुद्धा. कारण वृद्धत्व हे पैसे देऊन विकत घेता किंवा टाळता येत नाही. आज जो तरुण आहे तो उद्या वृद्ध होणारच आणि वृद्धत्व आले की अनेक दुःख, वेदना आणि कष्ट सहन करावे लागतात. काळानुसार शरीर अशक्त होते, आजार वाढतात आणि माणसाला इतरांवर अवलंबून राहावे लागते. परंतु याहूनही अधिक दुःखद गोष्ट म्हणजे अनेक वेळा वृद्धावस्थेत स्वतःचीच मुले आपल्या आईवडिलांना सोडून देतात. मग प्रश्न असा आहे की असे का होते? का संतान आपल्या जन्मदात्या माता पित्यांशी वाईट वागू लागतात? का तीच मुले जी कधी आईवडिलांच्या कुशीत खेळली होती ती मोठी झाल्यावर त्यांनाच ओझे समजू लागतात? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वृद्धावस्थेत स्वतःचीच मुले आईवडिलांची साथ का सोडतात. जग पुढे चालले आहे आणि आजचा माणूस खूप प्रगती करतोय. मोठी घरे, मोठ्या गाड्या, मोठे पद. पण या सगळ्या प्रगतीत एक गोष्ट हरवत चालली आहे, ती म्हणजे माणुसकी. जिथे स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या करिअरसाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी मुलेच आपल्या आईवडिलांना सोडून देतात. थोडा विचार करा. ज्या हातांनी आपल्याला चालायला शिकवलं, ज्या माणसांनी स्वतःचं आयुष्य मागे टाकून आपलं भविष्य घडवलं, आज तेच आईवडील वृद्धाश्रमात एकटे बसलेले असतात. का? कारण त्यांना सांभाळायला मुलाकडे वेळच नाही. पैसा आहे पण मन नाही. मित्रांनो, तुम्हाला एक छोटी कथा सांगतो. एका गावात एक वृद्ध आईवडील राहत होते. त्यांचा मुलगा एका मोठ्या शहरात नोकरी करत होता. त्याला शिकवण्यासाठी आईवडिलांनी खूप कष्ट केले. मुलगाही आईवडिलांवर खूप प्रेम करत असे. नंतर त्याला नोकरी लागली. तो रोज आईवडिलांची फोनवरून विचारपूस करत असे. नंतर काही दिवसांनी त्याचे लग्न झाले. त्याचा छोटासा संसार सुरू झाला आणि तो संसारात रमला. नंतर हळूहळू त्याचे फोन येणे कमी झाले, भेटी बंद झाल्या. त्याच्याजवळ आईवडिलांनी काहीही मागितले नव्हते, फक्त त्यांना मुलाची सोबत हवी होती. एके दिवशी मुलगा म्हणाला, आई बाबा, शहरात राहणं खूपच कठीण झालं आहे हो. आमचंच माझ्या पगारात भागत नाही. त्यात तुम्हाला पण बघणे माझ्याकडून नाही होत आता. तुम्ही जर वृद्धाश्रमात राहिलात तर बरं होईल. त्याचे हे बोलणे ऐकून आई काहीच बोलली नाही. पण बाबांनी एवढेच म्हटलं, ठीक आहे बेटा, पण देव तुला माफ करो. मित्रांनो, भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्म कर पण कर्तव्य विसरू नकोस. आईवडिलांची सेवा हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. देवपूजा नंतर येते, पण आईवडिलांची सेवा आधी येते. जो माणूस आपल्या जन्मदात्यांना त्रास देतो त्याने कितीही देवपूजा केली तरी त्याला पुण्य लाभत नाही. भगवान श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, धर्म म्हणजे जबाबदारीपासून पळ काढणं नाही, तर ती स्वीकारणं. आज अनेक मुले म्हणतात, आमचं आयुष्य आहे, आम्हाला स्वातंत्र्य हवं, आमचं करिअर महत्त्वाचं आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आईवडिलांनी कधी असं म्हटलं का, आमचं आयुष्य आहे म्हणून आम्हाला मूल नको, आमचं करिअर आहे म्हणून आम्हाला जबाबदारी नको? नाही ना. त्यांनी सर्वस्व दिलं आणि आपण त्यांना ओझं समजू लागलो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जसं कर्म तसं फळ. आज तुम्ही आईवडिलांना सोडत आहात, उद्या तुमची मुले तुम्हाला सोडतील. आज तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात पाठवत आहात, उद्या तुम्हीही तिथेच असाल. हा शाप नाही, हा कर्माचा नियम आहे. धर्म म्हणजे मोठमोठे उपास नाहीत. धर्म म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. धर्म म्हणजे आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येऊ न देणे. धर्म म्हणजे त्यांच्या आजारपणात त्यांच्या शेजारी बसणं. धर्म म्हणजे त्यांच्या थकलेल्या आयुष्याला आधार देणं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जिथे प्रेम, कर्तव्य आणि सेवा आहे तिथेच मी आहे. आज
एक मुलगा दिवसातून 5 ते 6 तास मोबाईल वापरतो, पण त्याला आईवडिलांशी बोलायला 5 मिनिटंही वेळ काढता येत नाही. एक वृद्ध वडील हसत म्हणाले होते, माझा मुलगा घरातच आहे, पण तरीही तो आमच्यापासून खूपच लांब आहे. इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा माणूसच खरा ज्ञानी असतो. मोबाईल, पैसा, करिअर यावर नियंत्रण नसेल तर नाती तुटतात. जर तुमचे आई वडील आज तुमच्यासोबत आहेत तर तुम्ही खूप श्रीमंत आहात. त्यांचा राग सहन करा, त्यांची चिडचिड समजून घ्या, कारण त्यांनी आयुष्यभर तुमचं सर्व काही सहन केलं आहे. उद्या वेळ निघून जाईल आणि मग फक्त पश्चातापच उरेल. आजच ठरवा, आईवडिलांना कधीच एकटं सोडणार नाही. मित्रांनो, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, जे सदैव आपले भलेच चिंतित असतात, त्यांना त्रास देणे, त्यांना मारहाण करणे आणि इतकेच नव्हे तर त्यांनीच उभारलेल्या घरातून त्यांना बाहेर काढणे, हा कुठल्या प्रकारचा शहाणपणा आहे? ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे, आपण जेव्हा आजारी पडलो किंवा कोणत्याही संकटात सापडलो तेव्हा त्यांनीच आपली साथ दिली आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच आपण आयुष्यात काहीतरी बनू शकलो आहोत. म्हणूनच त्यांना कधीही दुःख देऊ नये, उलट त्यांच्याशी प्रेम भावनेने आणि आदरपूर्वक वागावे. कारण कदाचित आपण त्यांच्यासाठी जेवढे केले त्याच्या कित्येक पट त्यांनी आपल्यासाठी केले आहे. त्यांची सेवा करणे हे आपले सौभाग्य आहे, कारण जी संतती आपल्या मातापित्याशी दुर्व्यवहार करते तिलाच आयुष्यात तोच व्यवहार कोणत्या ना कोणत्या रूपात परत सहन करावा लागतोच. कारण म्हणतात ना, जशी करणी तशी भरणी. याचा अर्थ असा की आपण आयुष्यात जे चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला कोणत्या ना कोणत्या जन्मात पुत्र किंवा पुत्रीच्या रूपात नक्कीच मिळते. धर्माचे फळ कधी ना कधी भोगावेच लागते. म्हणून वाईट कर्मांचा त्याग करा आणि चांगले कर्म अंगीकारा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.